नमस्कार श्रोते हो. श्रद्धा कथाकथनमध्ये आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. काय असतं ना, काही वेळेस आपण कुठल्या तरी गोष्टीला घाबरत असतो, पण आपली ती भीती असते ती आपली मनातली असते. पण त्याच वेळेस जर आपल्याला ती गोष्ट जर प्रत्यक्षपणे दिसत असेल तर आपला मनावरचा जो ताबा आहे तो ताबा सुटत जातो आणि आपण त्या गोष्टीला घाबरायला सुरुवात होते. तर अशाच प्रकारची आपली जी कथा आहे ती अशीच भीतियुक्त कथा आहे. कथेचं नाव आहे काळी सावली. चला तर बघूया आपली काळी सावली कशी आहे ते. पावसाळ्याची रात्र होती. आकाशात विजा चमकत होत्या आणि वाऱ्याचा आवाज संपूर्ण गावात घुमत होता. राहुल बसमधून खाली उतरला तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. अनेक वर्षांनी तो आपल्या गावात परत आला होता. शहरात नोकरी करताना त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. सततची धावपळ, ताण आणि एकटेपणा यामुळे तो त्रासलेला होता. म्हणूनच काही दिवस शांतता मिळावी म्हणून तो गावाकडे आला होता. बस स्टॉपवर कोणीच नव्हतं. दूरवर फक्त एक पिवळसर दिवा लुकलुकत होता. राहुलने बॅग खांद्यावर घेतली आणि जुन्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं होती. वाऱ्यामुळे त्यांची पानं जोरात हालत होती. अचानक त्याला जाणवलं कोणीतरी त्याच्या मागे चालतंय. तो थांबला. आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. टाक 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 टाक. पुन्हा पावलांचा आवाज आला. राहुलने पटकन मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त काळोख सगळीकडे पसरलेला होता. तो स्वतःलाच हसला. शहरात राहून मीच वेडा झालो आहे बहुतेक. काही वेळाने तो आपल्या जुन्या वाड्यासमोर पोहोचला. तो वाडा खूप मोठा होता पण आता पूर्णपणे ओस पडलेला दिसत होता. भिंती काळ्या पडल्या होत्या, खिडक्या तुटलेल्या होत्या आणि मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. राहुल थोडा थबकला. लहानपणी त्याची आई नेहमी सांगायची, रात्री त्या घराच्या मागच्या खोलीत जाऊ नकोस हां. पण का हे तिने कधी सांगितलं नव्हतं. राहुलने दरवाजा ढकलला. कर्र. दरवाजा उघडताच धुळीचा वास त्याच्या नाकात शिरला. आता पूर्ण अंधार होता. त्याने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. भिंतीवर जुने फोटो लटकत होते. काही फोटोंचे चेहरे खरडलेले होते. अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. धाड धूम. राहुल दचकला. कोण आहे वर? उत्तर नाही, फक्त शांतता. तो सावधपणे जिना चढू लागला. प्रत्येक पायरीवरून कर्र 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 असा आवाज येत होता. तो पोहोचल्यावर त्याला शेवटच्या खोलीतून मंद प्रकाश दिसला. त्या खोलीचा दरवाजा हळूहळू हलत होता. राहुल जवळ गेला. त्याने दरवाजा थोडासा उघडला आणि त्याचा श्वास अडकला. खोलीच्या कोपऱ्यात एक लहान मुलगा उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते, डोळे पूर्ण पांढरे फाट आणि चेहऱ्यावर विचित्र हसू. राहुल घाबरून मागे सरकला. तू कोण आहेस? मुलगा काहीच बोलला नाही. फक्त हळूहळू हात वर करून त्याने भिंतीकडे बोट दाखवले. राहुलने टॉर्च त्या भिंतीवर टाकला आणि त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं, तो अजून इथेच आहे. राहुलचे हात थरथरत होते. मोबाईल खाली पडल्यामुळे टॉर्च बंद झाला आणि खोली पुन्हा काळोखात बुडाली. त्या अंधारात त्याला फक्त त्या मुलाचं हसू ऐकू येत होतं. हळू, थंड, अंगावर काटा आणणारं. हा 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 हा. राहुलने घाईघाईने मोबाईल उचलला आणि टॉर्च पुन्हा सुरू केला. पण खोली रिकामी होती. मुलगा गायब झाला होता. राहुलचा श्वास जोरात चालू होता. त्याने पुन्हा भिंतीकडे पाहिलं. रक्तासारख्या लाल रंगात लिहिलेला संदेश अजूनही तिथेच होता. तो अजून इथेच आहे. अचानक खोलीचं दार आपोआप बंद झालं. धडाम. राहुल घाबरून दाराकडे धावला. त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार हलतही नव्हतं. कोण आहे? दार उघडा. कोण आहे? दार उघडा. त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. अचानक त्याच्या मागून थंड वारा आला. तो हळूहळू मागे वळला. खोलीच्या कोपऱ्यात आता एक म्हातारी बाई बसलेली होती. तिचे केस पूर्ण विस्कटलेले होते, डोळे काळेकुट्ट आणि ती खाली मान घालून काहीतरी पुटपुटत होती. राहुलचा घसा कोरडा पडला. आजी, आजी. ती हळूहळू थांबली. मग अचानक तिने मान वर केली. तिचा चेहरा पाहताच राहुलच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. तिचा अर्धा चेहरा जळालेला होता आणि डोळ्यांच्या जागी काळी खोल भोकं होती. ती विचित्र आवाजात म्हणाली, तो तुला सोडणार नाही, तो तुला सोडणार नाही. अचानक खोलीतील सगळ्या वस्तू हलायला लागल्या. भिंतीवरील फोटो खाली पडले. खिडक्या जोरात आपटू लागल्या. वाऱ्याचा आवाज वाढला. राहुलने पुन्हा दार ढकललं आणि यावेळी दार अचानक उघडलं. तो जीवाच्या आकांताने खाली पळू लागला. जिना उतरताना त्याला स्पष्ट जाणवत होतं कोणीतरी त्याच्या मागे धावतंय.
टक 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 तो खाली पोहोचला आणि मुख्य दरवाज्यातून बाहेर पडला. पाऊस अजूनही जोरात पडत होता. राहुल रस्त्यावर धावत सुटला. थोड्या अंतरावर त्याला एक छोटंसं चहाचं दुकान दिसलं. दुकानात एक वृद्ध माणूस बसला होता. राहुल धापा टाकत आत गेला. त्या वाड्यात कोणीतरी आहे. वृद्ध माणूस काही क्षण शांत राहिला. मग हळूहळू म्हणाला, तू त्या घरात रात्र घालवलीस? राहुलने मान हलवली. हे ऐकताच वृद्धाचा चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, वरच्या खोलीत तुला लहान मुलगा दिसला का? राहुलच्या अंगावर काटा आला. तुम्हाला कसं माहिती? वृद्धाने घाबरून दुकानाचं दार बंद केलं. मग हळू आवाजात म्हणाला, कारण तो मुलगा 30 वर्षापूर्वी मेला होता. राहुल काही क्षण वृद्ध माणसाकडे पाहतच राहिला. बाहेर पाऊस कोसळतच होता. विजांचा आवाज कान फाडत होता. पण त्या क्षणी राहुलच्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती. तो मुलगा 30 वर्षापूर्वी मेला होता. क क क क काय म्हणाला तुम्ही? राहुलने थरथरत्या आवाजात विचारलं. वृद्धाने चहाचा कप खाली ठेवला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या वाड्यात पूर्वी देशमुखांचं कुटुंब राहत होतं. श्रीमंत लोक. पण एका रात्री त्या घरात भयंकर घटना घडली. राहुल शांतपणे ऐकत होता. एका रात्री गावभर किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. लोक धावत वाड्याकडे गेले. पण आतलं दृश्य पाहून सगळे हादरले. वृद्धाचा आवाज हळूहळू मंद झाला. घरातले सगळे मृत होते. राहुलच्या अंगावर शहारे आले. आणि तो मुलगा? वृद्धाने मान खाली घातली. तो मुलगा वरच्या खोलीत सापडला. भिंतीवर रक्ताने विचित्र चिन्ह काढलेली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. अचानक दुकानाबाहेर कोणीतरी धावत गेल्यासारखा आवाज आला. टाक 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 टाक. वृद्ध चमकला. त्याने घाबरून बाहेर पाहिलं. पण रस्ता रिकामा होता. वृद्ध कुजबुजला. तो पुन्हा आलाय. कोण? वृद्धाने उत्तर दिलं नाही. त्याने पटकन राहुलचा हात पकडला. आजची रात्र तू कुठेही जा, पण त्या वाड्यात परत जाऊ नकोस. राहुल काही बोलणार इतक्यात दुकानातील दिवे लुकलुक लुकलुक करू लागले. 1, 2, 3 आणि अचानक पूर्ण अंधार. राहुलचा श्वास अडकला. बाहेर वीज चमकली. त्या प्रकाशात राहुलला दुकानाच्या काचेत एक प्रतिबिंब दिसलं. त्याच्यामागे तोच लहान मुलगा उभा होता. पांढरे डोळे, फाटलेले कपडे आणि चेहऱ्यावर तेच भयानक हसू. राहुलने घाबरून मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. दिवे पुन्हा सुरू झाले. वृद्ध मात्र गायब झाला होता. काका काका. उत्तर नाही. दुकान पूर्ण रिकामं होतं. फक्त काउंटरवर एक जुना फोटो ठेवलेला होता. राहुलने ते उचलला. फोटोत देशमुख कुटुंब उभं होतं. आई, वडील आणि मध्ये एक लहान मुलगा. तोच तो मुलगा. राहुलच्या हातातून फोटो खाली पडला. कारण फोटोच्या मागे रक्तासारख्या लाल शाईत लिहिलं होतं, तो अजून एका जीवाच्या शोधात आहे. अचानक दुकानाच्या मागच्या खोलीतून आवाज आला. खर्र. जणू कोणीतरी जमिनीवर काहीतरी ओढत होतं. राहुल हळूहळू त्या दिशेने गेला. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पूर्ण अंधार. त्याने टॉर्च लावला आणि पुढच्या क्षणी त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. वृद्ध माणूस छताला उलटा लटकलेला होता. त्याचे डोळे फाडलेले. तोंडातून रक्त वाहत होतं आणि भिंतीवर पुन्हा तेच शब्द लिहिलेले होते. तो परत आलाय. राहुल भीतीने थरथर मागे सरकला. छताला उलटा लटकलेला वृद्ध अजूनही हलत होता. जणू त्याच्यात प्राण शिल्लक होते. त्याच्या तोंडातून रक्ताचे थेंब खाली पडत होते. टप 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 टप. राहुलने चाळत मागे पाऊल टाकले. अचानक वृद्धाचे डोळे मोठे झाले आणि तो खरखरीत आवाजात कुजबुजला. पळ, तो येतोय. पळ, तो येतोय. त्याच क्षणी दुकानाचा दरवाजा जोरात आपटला. धडाम. सगळे दिवे पुन्हा बंद झाले. पूर्ण काळोख. राहुलचा श्वास जोरात चालू होता. त्याला अंधारात कोणीतरी चालत असल्याचा भास होत होता. आवाजही ऐकू येत होता. टक 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 टक. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. राहुलने थरथरत्या हाताने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. प्रकाश समोर पडताच त्याचं हृदय थांबण्याची वेळ आली. दुकानाच्या मधोमध एक लहान मुलगा उभा होता. यावेळी त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला होता आणि त्याच्या हातात एक जुनी बाहुली होती. मुलगा हळूहळू हसू लागला. तू पण इथेच राहणार? राहुल घाबरून मागे सरकला. माझ्याजवळ येऊ नकोस. अचानक मुलाचा चेहरा बदलायला लागला. त्याची त्वचा काळी पडू लागली. डोळे पूर्ण काळे झाले. तोंड विचित्रपणे मोठं झालं आणि पुढच्या क्षणी तो वेगाने राहुलकडे धावला. राहुल किंचाळला आणि दुकानाबाहेर पळाला. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. तो जीवाच्या आकांताने धावत होता. पण काही वेळाने त्याला जाणवलं, तो पुन्हा त्याच वाड्यासमोर उभा होता. राहुल हादरला. हे कसं शक्य आहे? तो दुसऱ्या दिशेने पळाला. 5 मिनिटांनी पुन्हा तोच वाडा. त्याच्या अंगावर काटा आला.
जणू कोणीतरी त्याला त्या घरातून बाहेर जाऊच देत नव्हतं. अचानक वाड्याचा मुख्य दरवाजा हळूहळू आपोआप उघडला. कर्रर्र. आत पूर्ण अंधार आणि वरच्या मजल्यावरून पुन्हा तोच मुलगा दिसला. तो शांतपणे उभा राहून राहुलकडे पाहत होता. मग त्याने हळूहळू हात वर केला आणि वरच्या खोलीकडे बोट दाखवलं. राहुलच्या मनात भीती होती, पण त्याला आता समजलं त्या सगळ्याचं उत्तर त्या घरातच लपलं होतं. तो सावधपणे पुन्हा आत गेला. घरात थंडगार शांतता होती. भिंतीवरची चित्र वाकडी झालेली होती. जमिनीवर धुळीचा जाड थर होता. राहुल जिना चढत वर गेला. वरच्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. त्याने दरवाजा ढकलला. खोली आता आधीपेक्षा वेगळी दिसत होती. भिंतीवर चिन्ह काढलेली होती. मध्यभागी एक जुना लाकडी बॉक्स ठेवलेला होता. राहुल हळूहळू त्या बॉक्सजवळ गेला. त्याने बॉक्स उघडला. आत जुनी डायरी होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर तू ही डायरी वाचत असशील तर समजून घे, आता तो तुझ्या मागे लागला आहे. राहुलचे हात थरथरत होते. त्याने सावधपणे जुनी डायरी उघडली. पान पूर्ण पिवळी पडली होती. काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, या घरात जे आहे ते माणूस नाही. राहुलचा घसा कोरडा पडला. त्याने पुढचं पान उघडलं. माझं नाव विनायक देशमुख. जर कुणाला ही डायरी सापडली असेल तर कृपया हे घर सोडून जा. आमच्यावर एक शाप आहे. राहुल शांतपणे वाचत राहिला. माझा मुलगा आर्यन काही महिन्यापासून विचित्र वागत होता. त्या रात्री कोणाशी तरी बोलायचा, घरात एकटाच असायचा आणि नेहमी म्हणायचा, माझा नवीन मित्र आला आहे. राहुलच्या डोळ्यासमोर त्या लहान मुलगाचा चेहरा आला. त्याने पटकन पुढचं पान उघडलं. एका रात्री मी आर्यनच्या खोलीत गेलो. तो भिंतीवर रक्ताने चिन्ह काढत बसला होता. त्याच्यामागे काळी सावली उभी होती. अचानक खोलीत थंड वारा पसरला. डायरीची पानं आपोआप फडफडू लागली. राहुल घाबरून आजूबाजूला पाहू लागला. खोलीत कोणीच नव्हतं, पण त्याला स्पष्ट जाणवत होतं कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. त्याने पुन्हा डायरीकडे पाहिलं. शेवटच्या पानावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, तो आधी मुलांना निवडतो. त्याच क्षणी राहुलला मागून लहान मुलाचा आवाज ऐकू आला, तुला माझा खेळ बघायचा आहे का? राहुल थिजला. तो हळूहळू मागे वळला. तो मुलगा आता अगदी जवळ उभा होता. त्याच्या हातात तीच बाहुली होती, पण यावेळी बाहुलीचे डोळे हलत होते आणि ती बाहुली राहुलकडे पाहून हसत होती. राहुल भीतीने मागे सरकला. तू कोण आहेस? मुलगा शांतपणे म्हणाला, मी एकटा नाही. अचानक खोलीच्या भिंतीवर काळी सावली पसरू लागली. ती सावली हळूहळू मोठी होत गेली, छतापर्यंत पोहोचली आणि त्या सावलीतून 2 लाल डोळे चमकले. राहुलचा श्वास थांबला. सावलीतून एक जाड भयानक आवाज आला, तू खूप उशीर केलास. अचानक खोलीचं दार बंद झालं. खिडक्या जोरात आपटू लागल्या. भिंतीवरचे चिन्ह लाल चमकू लागले आणि पुढच्या क्षणी त्या मुलाने स्वतःचा मान विचित्रपणे वाकवला. कटाक कटाक कटाक, आणि तो भयानक हसत राहुलकडे धावू लागला. राहुल जीवाच्या आकांताने पळत होता. तो लहान मुलगा विचित्रपणे मान वाकवत त्याच्याकडे धावत होता. कटाक कटाक कटाक, त्याच्या पायाला आवाज खोलीवर घुमत होता. राहुलने पटकन बाजूला उडी मारली. मुलगा भिंतीवर जोरात आपटला, पण पुढच्या क्षणी तो पुन्हा सरळ उभा राहिला. जणू त्याच्या शरीरात हाडच नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर तेच भयानक हसू होतं. तू आता इथून जाऊ शकत नाहीस. अचानक खोलीतील तापमान खूप खाली गेलं. राहुलच्या तोंडातून धूर बाहेर पडू लागला. भिंतीवरची काळी सावली हळूहळू हालू लागली. ती आता माणसांच्या आकारात बदलत होती. 2 लाल डोळे अंधारात चमकत होते. राहुलने घाबरून डायरी उचलली आणि दाराकडे धाव घेतली. त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार बंद होतं. मग अचानक त्याच्या नजरेस भिंतीमागे एक छोटासा दरवाजा दिसला. तो आधी तिथे नव्हताच. दरवाज्यातून थंड हवा आत येत होती आणि आतून कोणीतरी रडत असल्याचा आवाज येत होता. राहुल थरथरत त्या दरवाजाजवळ गेला. त्याने तो हळूच दरवाजा उघडला. आत खाली जाणारा अरुंद जिना होता. पूर्ण अंधार. खाली कुठेतरी पाण्याचा आवाज येत होता. टप 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 टप. मागे उभा असलेला मुलगा अचानक शांत झाला. त्याने हळूहळू खाली बोट दाखवलं. तो खाली वाट पाहतोय. राहुलच्या अंगावर काटा आला, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो सावधपणे जिना उतरू लागला. प्रत्येक पायरीवर धूळ उडत होती. हवा कुजलेल्या मांसासारखी दुर्गंधीयुक्त होती. खाली पोचल्यावर त्याला समजलं ते तळघर होतं, मोठं आणि ओलसर. अचानक भयानक शांतता.
भिंतीवर साखळदंड लटकलेले होते. एका कोपऱ्यात जुन्या बाहुल्यांचा ढीग पडला होता. त्यातील काही बाहुल्यांचे डोळे तुटलेले होते, काहींचे चेहरे जळालेले. अचानक राहुलच्या घशाखाली आणि पायाखाली काहीतरी आलं. त्याने टॉर्च खाली टाकला आणि त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. जमिनीवर एक लहान मुलाचं सांगाडं पडलेलं होतं. त्याच्या हातात तीच बाहुली होती. राहुल मागे सरकला. तेवढ्यात तळघराच्या शेवटच्या कोपऱ्यातून आवाज आला, राहुल. तो थिजला. तो आवाज त्याच्या आईचा होता. बाळा, मला वाचव. बाळा, मला वाचव. राहुलच्या डोळ्यात भीती दाटली. आई. अंधारातून एक स्त्री हळूहळू बाहेर आली. तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले होते. ती रडत होती. राहुल तिच्याकडे धावणार इतक्यात वीज चमकली आणि त्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसला. तो त्याच्या आईचा चेहरा नव्हता. तो पूर्ण सडलेला होता. डोळ्याच्या जागी काळी भोकं होती आणि तिचं तोंड अशक्य इतकं मोठं उघडलेलं होतं. ती अचानक किंचाळली, पण तू पण आमच्यासोबत राहणार? त्याच क्षणी तळघरातील सगळ्या बाहुल्याने एकाच वेळी डोळे उघडले. पुढची कथा ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच माझ्या कथा ऐकत राहा. राहुल भीतीने मागे सरकला. तळघरातील सगळ्या बाहुल्यांनी हळूहळू मान वळून त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात विचित्र चमक होती. काही बाहुल्यांचे ओठ हलत होते, जणू त्या कुजबुजत होत्या. ये आमच्यासोबत, ये आमच्यासोबत, इथेच राहा, तो तुला सोडणार नाही. राहुलचा श्वास जोराने चालू होता. त्याने मागे वळून जिन्याकडे धावायचा प्रयत्न केला, पण जिन्याचं दार बंद झालं होतं. धडाम. पूर्ण तळघर हादरलं. त्या भयानक स्त्रीने पुन्हा मान वाकवली. तिच्या तोंडातून काळा द्रव खाली पडत होता. ती हळूहळू राहुलकडे चालू लागली. तू उशिरा आलास. राहुलने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलला. माझ्याजवळ येऊ नकोस. पण ती थांबली नाही. अचानक जमिनीवर पडलेल्या बाहुल्या स्वतःहून हलू लागल्या. 1, 2, 3, 4. त्या हळूहळू राहुलकडे रांगत येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. राहुलने एका बाहुलीला लाथ मारली. ती भिंतीवर जाऊन आदळली, पण पुढच्या क्षणी तिचं डोकं 180 अंशात फिरलं गेलं आणि ती पुन्हा हसू लागली. हा 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 हा. अचानक टॉर्च बंद झाला. पूर्ण अंधार. राहुल घाबरून मोबाईल हलवू लागला, पण टॉर्च सुरू होत नव्हता. तेवढ्यात त्याला अगदी जवळून कुजबूज ऐकू आली. राहुल. तो थिजला. तो आवाज अगदी त्याच्या कानाजवळून आला होता. त्याने हळूहळू मागे पाहिलं. ती लहान बाहुली आता त्याच्या खांद्यावर बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि तिच्या तोंडातून रक्त वाहत होतं. राहुल जोरात ओरडला आणि तिला फेकून दिलं. त्याच क्षणी टॉर्च पुन्हा सुरू झाला. प्रकाश पडताच राहुल हादरला. तळघराच्या भिंतीवर मोठमोठ्या अक्षराने आणि तेही रक्ताने लिहिलं होतं, त्याने सगळ्यांना मारलं. राहुलने थरथरत डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यात एक फोटो होता. फोटोत देशमुख कुटुंब उभं होतं, पण यावेळी राहुलचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. त्या फोटोच्या मागे एक उंच काळी आकृती उभी होती, पूर्ण काळोखासारखी. चेहरा नव्हता, फक्त 2 लाल डोळे. त्याखाली लिहिलं होतं, छाया मानव. अचानक तळघरातील सगळ्या बाहुल्या एकाच वेळी किंचाळू लागल्या. कर्कश आवाज संपूर्ण जागेत घुमला. भिंती हादरू लागल्या आणि अंधारातून तोच जाड आवाज पुन्हा ऐकू आला. तू माझं नाव वाचलं? राहुल थरथरत मागे वळला. तळघराच्या शेवटच्या कोपऱ्यात आता एक उंच काळी आकृती उभी होती, छताला भिडणारी, पूर्ण सावलीसारखी, आणि तिचे लाल डोळे सरळ राहुलकडे रोखलेले होते. राहुलच्या हातातून टॉर्च जवळजवळ खाली पडला. तळघराच्या कोपऱ्यात उभा असलेला तो छायामानव हळूहळू हलत होता. त्याचं शरीर धुरासारखं होतं. कधी दिसत होतं, कधी नाही. फक्त त्याचे लाल डोळे मात्र अंधारात जळत होते. तळघरातील सगळ्या बावड्या शांत झाल्या, जणू त्याला घाबरत होत्या. राहुलच्या पायांना मुंग्या आल्या. त्याला पळायचं होतं, पण शरीर हलतच नव्हतं. अचानक त्या सावलीतून आवाज आला, तुझ्या रक्तात त्याचं पाप आहे. राहुल थरथरला. काय? राहुल. सावली पुढे पुढे येऊ लागली. तिच्या प्रत्येक पावलाबरोबर तळघर थंड होत होतं. भिंतीवर काळे डाग पसरू लागले. देशमुखांचं पाप कधीच संपत नाही. राहुल गोंधळला. मी देशमुख नाही. अचानक तळघरातील सगळ्या बाहुल्या एकाच वेळी त्याच्याकडे वळल्या आणि विचित्र आवाजात म्हणाला, खोटं खोटं खोटं. राहुलचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने पटकन डायरीची शेवटची पानं चाळली. एका पानावर जुना फोटो चिटकवलेला होता. त्या फोटोमध्ये एक लहान मुलगा उभा होता आणि त्याच्या बाजूला राहुलची आई. राहुल हादरला. फोटोखाली लिहिलं होतं, आर्यन आणि त्याची बहीण मीरा.
राहुलच्या डोक्यात वीज चमकल्यासारखं झालं. मीरा म्हणजे आई? त्याचे हात थरथरू लागले. म्हणजे त्याची आई त्या घरातीलच होती. तिने कधीच हे सत्य सांगितलं नव्हतं. अचानक मागून आवाज आला, कारण ती पळून गेली होती. राहुलने घाबरून मागे पाहिलं. तो लहान मुलगा आता अगदी जवळ उभा होता, पण यावेळी त्याच्या डोळ्यात राग होता. तिने मला इथे एकटं सोडलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं आणि त्याच्या डोळ्यातून काळं रक्त वाहू लागलं. तो मला रोज शिक्षा करतो. अचानक छायामानवाने जोरात किंकाळी फोडली. तळगत हादरलं. भिंतीमधून काळा धूर बाहेर यायला लागला आणि राहुलच्या डोळ्यासमोर विचित्र दृश्य दिसू लागले. देशमुख कुटुंब ओरडत होतं. भिंतीवर रक्त उडत होतं आणि मध्ये उभा असलेला लहान आर्यन वेड्यासारखा हसत होता. त्याच्या मागे तोच छायामानव उभा होता. राहुलने डोळे घट्ट बंद केले. हे काय आहे? अचानक कुणीतरी त्याचा हात पकडला. थंड, बर्फासारखं थंड. त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर त्याची आई उभी होती, पण ती खूप घाबरलेली दिसत होती. राहुल, ऐक माझं. आई, तू इथे कशी? वेळ नाही, त्याला तुझं सत्य कळलं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तू या घराशी जोडलेला आहेस. राहुल मागे सरकला. काय म्हणतेस तू? आईचा आवाज थरथरत होता. कारण आर्यनचा मृत्यू तुझ्या जन्मामुळे झाला होता. राहुलच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. तो अविश्वासाने आईकडे पाहत राहिला. क क क क क काय बोलतेस तू? तिच्या डोळ्यात भीती होती. तिने थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली. त्या रात्री या घरात जे घडलं त्यामागे फक्त छायामानव नव्हता. तर घरात अचानक थंड वारा फिरला. छायामानव अजूनही अंधारात उभा होता. त्याचे डोळे शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. आई पुढे बोलू लागली. आर्यन लहान होता तेव्हाच या घरात काळ्या शक्तीची पूजा सुरू झाली होती. तुझे आजोबा विनायक देशमुख, त्यांनी पैशासाठी आणि शक्तीसाठी एका अघोरी साधूंची मदत घेतली. राहुलच्या अंगावर शहारे आले. त्या साधूने या घरात एक शक्ती बोलावली, पण ती नियंत्रित झाली नाही. अचानक तळघराच्या भिंतीवर काळे हात उमटू लागले. जणू कोणीतरी आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. आई घाबरून म्हणाली, ती शक्ती म्हणजे छायामानव. राहुल निशब्द झाला. पण माझा यात काय संबंध? आईच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. त्या रात्री छायामानवाला एका नव्या शरीराची गरज होती. तिचा आवाज तुटू लागला. त्याने आर्यनची निवड केली. तळघरात अचानक मुलाच्या रडण्याचा आवाज घुमला. आर्यनचा चेहरा हळूहळू बदलू लागला. त्याच्या त्वचेवर काळे डाग पसरत होते. आई, तो कुजबुजला, पण आई बोलत नव्हती. मी घाबरले होते. साधू म्हणाला होता की जर एका नवजात बाळाचा आत्मा त्याला दिला तर आर्यन वाचेल. राहुलच्या डोळ्यात भीती दाटली. नवजात बाळ? आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री माझा लहान भाऊ जन्माला आला होता. राहुलचं हृदय जोरात धडधडलं. आई थरथरत म्हणाली, तो भाऊ म्हणजे तू? क्षणभर सगळं शांत झालं. फक्त राहुलचा श्वास ऐकू येत होता. नाही, हे खोटं आहे. मी तुला वाचवण्यासाठी त्या रात्री घरातून पळाले, पण छायामानवाने आर्यनला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं. अचानक आर्यन वेड्यासारखा वागू लागला, हसू लागला. त्याच्या डोळ्यातून काळं रक्त वाहत होतं. ती मला सोडून गेली. तळघर हादरलं. छायामानव हळूहळू पुढे आला. त्याचा काळा धूर जमिनीवर पसरत होता. आता त्याची वेळ आली आहे. राहुल मागे सरकला. माझी? छायामानवाचा आवाज घुमला. तुझ्या जन्माने मला अपूर्ण ठेवलं. अचानक तळघरातील सगळ्या बाहुल्या हवेत तरंगू लागल्या. त्याच्या डोळ्यात लाल प्रकाश चमकत होता. भिंतीवरून रक्त वाहू लागलं. आई किंचाळली. राहुल, पळ. तो तुला जिवंत सोडणार नाही. पण पुढच्या क्षणी छायामानवाने आपला काळा हात पुढे केला आणि राहुलचं शरीर हवेत उचललं गेलं. त्याचा श्वास थांबू लागला. छायामानवाचे लाल डोळे त्याच्यासमोर आले आणि तो कुजबुजला. आज तुझा आत्मा माझा होईल. राहुल हवेत तडफडत होता. छायामानवाच्या काळ्या शक्तीने त्याचा गळा आवळला होता. त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. आई रडत होती, ओरडत होती, त्याला सोड, त्याला सोड. पण छायामानव फक्त हसत होता. त्याचा आवाज संपूर्ण तळघरात घुमत होता. 30 वर्षापासून मी याची वाट पाहतोय. अचानक आर्यन पुढे आला. त्याचा चेहरा आता पूर्ण बदलला होता. अर्धा मानवी, अर्धा काळ्या सावलीसारखा. तो राहुलकडे पाहत कुजबुजला. माझी जागा तुला घ्यावी लागेल. राहुलचा श्वास थांबत चालला होता. तेवढ्यात आईने जमिनीवर पडलेला लोखंडी ताईत उचलला. तोच ताईत जो राहुलच्या गळ्यात लहानपणापासून होता. ती जोरात ओरडली, राहुल, डोळे बंद कर. राहुल, डोळे बंद कर. राहुलने कसाबसे डोळे मिटले. क्षणात तळघरात तेजस्वी प्रकाश पसरला. छायामानवाने भयानक किंकाळी फोडली.
नाही. त्याचा काळा हात मागे सरकला. राहुल जोरात खाली पडला. तो धापा टाकत जमिनीवर पडून राहिला. छायामानव रागाने तडफडत होता. त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडत होता. त्या ताईताने मला कायम थांबवू शकत नाही. आई घाबरून राहुलजवळ आली. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. हे सगळं संपवायचं कसं? आई काही क्षण शांत राहिली, पण तिने तळघराच्या शेवटच्या भिंतीकडे बोट दाखवलं. तिने काळ्या कापडाने झाकलेले एक मोठं दार होतं. त्या दारामागे त्याचा खरा स्रोत आहे. राहुल गोंधळला. म्हणजे? आईचा आवाज थरथरला. त्या अघोरी साधूने छायामानवाला या जगात आणण्यासाठी एका आरशाचा वापर केला होता. तळघरात अचानक कुजबूज सुरू झाली. शेकडो आवाज एकाच वेळी. दार उघडू नका, दार उघडू नका, तो बाहेर येईल. पळा, पळा. राहुलच्या अंगावर काटा आला. आई पुढे म्हणाली, तो आरसा फुटला तर छायामानव कायमचा नष्ट होईल. अचानक तळघरातील दिवे स्वतःहून पेटले. भिंतीवर काळी चिन्ह चमकू लागली आणि त्या मोठ्या दारामागून कोणीतरी जोरात आपटू लागलं. धाड 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 धाड. छायामानव वेड्यासारखा ओरडला, दार उघडू नका. राहुल आणि आईने एकमेकांकडे पाहिलं. त्यांना समजलं, याच दारामागे सगळ्या भयाचं खरं रहस्य दडलं होतं. राहुल हळूहळू त्या दाराजवळ गेला. त्याने काळं कापड बाजूला केलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या अंगातून थंड शिरशिरी गेली. दारावर रक्ताने एकच वाक्य लिहिलं होतं, आरशात पाहू नका. तळघरात मृत शांतता पसरली होती. राहुल त्या दारासमोर उभा होता. रक्ताने लिहिलेलं होतं, आरशात पाहू नका. त्यांच्या हातांना घाम फुटला. मागून आईचा थरथरता आवाज आला, राहुल, विचार करून निर्णय घे. तो आरसा सोपा नाही. छायामानव अंधारात तडफडत होता. त्याचे लाल डोळे अधिक भयानक दिसत होते. दार उघडलंच तर सगळे मराल. राहुल काही क्षण शांत उभा राहिला. मग त्याने हळूहळू दाराला हात लावला. क्षणात त्याच्या शरीरातून थंड लहर गेली. दार स्वतःहून उघडू लागलं. कर्र कर्र. आतून काळा धूर बाहेर आला आणि कुजलेल्या मांसाचा भयानक वास पसरला. राहुल आणि आई सावधपणे आत गेले. एक मोठी गोल दरी होती. पूर्ण भिंतीवर विचित्र चिन्ह कोरलेली होती. मध्यभागी एक प्रचंड आरसा उभा होता. आरशावर काळे डाग होते आणि त्याच्या कडांवर वाळलेलं रक्त दिसत होतं. राहुलचा श्वास अडकला, कारण त्या आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं, फक्त अंधार. अचानक खोलीचं दार जोरात बंद झालं. धडाम धूम. आई घाबरली. तो आला. आरशाच्या पृष्ठभागावर लाटा उमटू लागल्या, जणू तो पाण्याचा बनलेला होता. आणि हळूहळू त्यात चेहरे दिसू लागले. देशमुख कुटुंबाचे चेहरे. ते सगळे आरशाच्या आत अडकलेले होते. ते ओरडत होते, मदत मागत होते. राहुल मागे सरकला. अचानक त्याला आरशात स्वतःचा चेहरा दिसला, पण तो वेगळा होता. त्याच्या डोळ्यात लाल चमक होती आणि त्याच्या मागे छायामानव उभा होता. आरशातील राहुल हळूहळू हसू लागला. तू उशीर केलास. खऱ्या राहुलच्या अंगावर काटा आला. अचानक आरशातून काळे हात बाहेर यायला लागले. ते राहुलच्या दिशेने सरकत होते. आई किंचाळली, आरशाकडे पाहू नकोस. पण राहुलची नजर हटत नव्हती. जणू आरसा त्याला स्वतःकडे खेचत होता. त्याच्या कानात कुजबूज सुरू झाली, इकडे ये, इकडे ये, तुझं खरं रूप बघ, तू त्याचाच भाग आहेस. राहुलच्या डोक्यात प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्याच्या डोळ्यासमोर अचानक दृश्य बदललं. त्याला 30 वर्षापूर्वीची ती रात्र दिसू लागली. पाऊस, किंकाळ्या, रक्त आणि मध्ये उभा असलेला अघोरी साधू. तो आरशासमोर काहीतरी मंत्र म्हणत होता. त्याच्या बाजूला लहान आर्यन रडत उभा होता आणि अचानक त्या आरशातून काळा धूर बाहेर आला. तो धूर आर्यनच्या शरीरात शिरला. मुलगा जोरात किंचाळला. त्याचे डोळे लाल झाले आणि पुढच्या क्षणी त्याने स्वतःच्या कुटुंबावर हल्ला केला. राहुल भीतीने मागे सरकला. नाही नाही. तेवढ्यात आरशातला राहुल पुन्हा हसू लागला आणि म्हणाला, आता तुझी पाळी आहे. अचानक आरशातून एक काळा हात बाहेर आला आणि त्याने राहुलचा हात पकडला. राहुल जोरात किंचाळला. आरशातून बाहेर आलेल्या त्या काळ्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला होता. तो हात बर्फासारखा थंड होता. क्षणात राहुलला जाणवलं, कोणीतरी त्याच्या मनात शिरत होतं. त्याच्या डोक्यात हजारो आवाज घुमू लागले. तू आमचाच आहेस, तू आमचाच आहेस, तू आमचाच आहेस. तुझ्यात त्याची शक्ती आहे. आरसा पूर्ण कर. राहुल वेदनेने ओरडत होता. आई त्याच्याकडे धावली. राहुल, हात सोडव. पण त्या हाताची पकड आणखी घट्ट होत गेली.
आरशातला राहुल आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर काळे डाग पसरले होते, डोळे लाल झाले होते आणि त्याच्या मागे उभा असलेला छायामानव हळूहळू हसत होता. शेवटी मला नवीन शरीर मिळेल. अचानक आरशातून काळा धूर बाहेर पडू लागला. तो धूर राहुलच्या शरीराभोवती फिरू लागला. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा दृश्य चमकले. आर्यन ओरडत होता, लोक मरत होते आणि तो अघोरी साधू वेड्यासारखा हसत होता. मग अचानक एक वेगळंच दृश्य दिसलं. लहानपणीची आई, तिच्या हातात नवजात बाळ म्हणजे राहुल. ती रडत पळत होती. मागून आर्यनचा आवाज येत होता, मीरा, मला सोडून जाऊ नकोस. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन खरं तर वाईट नव्हता. तो फक्त त्या काळ्या शक्तीचा कैदी झाला होता. अचानक त्याला आपल्या गळ्यातला ताईत आठवला. तो अजूनही त्याच्या गळ्यात होतं. राहुलने कसाबसा तो ताईत पकडला. क्षणात ताईत गरम झाला. त्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. छायामानव अचानक मागे सरकला. नाही नाही. राहुलने पूर्ण ताकदीने आरशाकडे पाहिलं. आरशाच्या आत आर्यनचा चेहरा दिसत होता. तो रडत होता, मला मुक्त कर, मला मुक्त कर. राहुलच्या मनात भीती आणि दया दोन्ही होत्या. आई ओरडली, आरसा फोड राहुल, आत्ताच. आरसा फोड राहुल, आत्ताच फोड. पण पुढच्या क्षणी छायामानवाने जोरात हल्ला केला. संपूर्ण खोली हादरली. भिंतीवर तडे गेले. आरसा काळ्या धुराने भरू लागला. राहुलने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलला. त्याचे हात थरथरत होते. छायामानव वेड्यासारखा ओरडत होता, मला थांबवू शकत नाहीस. राहुलने डोळे घट्ट बंद केले आणि पूर्ण ताकदीने रॉड आरशावर आपटला. धडाम धडम. क्षणात संपूर्ण खोली प्रकाशाने भरली. आरशाला मोठे तडे गेले. छायामानवाने भयानक किंकाळी फोडली. त्याचं शरीर तुकडे तुकडे होऊ लागलं. काळा धूर हवेत विरघळू लागला. आरशाच्या हात अडकलेले चेहरे एक एक करून नाहीसे होऊ लागले आणि शेवटी आर्यन दिसला. शेवटी त्याचा चेहरा शांत झाला होता. तो हलकसं हसला. धन्यवाद. आरसा क्षणात पूर्णपणे फुटला. काचांचे तुकडे हवेत उडाले आणि छायामानव कायमचा नाहीसा झाला. सगळं शांत झालं, पूर्ण शांत. राहुल धापा टाकत जमिनीवर बसला. आई रडत त्याच्याजवळ आली. संपलं. तेवढ्यात वाडा हलायला लागला. छत कोसळू लागलं. आई ओरडली, राहुल, बाहेर पळ. दोघंही जीवाच्या आकांताने तळघरातून बाहेर धावले. तो वाड्याबाहेर येताच संपूर्ण घर कोसळलं. धुळीचा मोठा ढग हवेत पसरला. पाऊस हळूहळू थांबत होता. पहाटेचा प्रकाश पसरू लागला. राहुल शांतपणे त्या ढिगाऱ्याकडे पाहत उभा होता. सगळं संपलं होतं किंवा कदाचित त्याला तसं वाटत होतं, कारण त्याच क्षणी त्याच्या खिशातला मोबाईल स्वतःहून सुरू झाला. स्क्रीनवर एक फोटो दिसला. काळोखात उभा राहिलेला एक लहान मुलगा, पांढरे डोळे, चेहऱ्यावर विचित्र हसू आणि फोटोखाली फक्त एकच मेसेज लिहिलेला होता, तो अजून इथेच आहे, तो अजून इथेच आहे, तो अजून इथेच आहे. माझी ही कथा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी पाहत राहा माझं चॅनल श्रद्धा कथाकथन. चला तर भेटूया आपल्या पुढच्या कथेत. बाय.